गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणम् सुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तमहृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कुंडली श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली की ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय नम पार्वते पतये हर हर महादेव। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले ऐसे लोको वाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा तुळनेसी ब्रह्म तुकासे आले ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी म्हणून रामेश्वरी चरणमस्तके विले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मोटे सच्चिदानंद मोटे पायदा करे आरती तुकारा आरती तुकारा आरती तुकारामा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान सच्चिदानंद रूप जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय
आणि आज या ठिकाणी संत चरित्र श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रभुतुल्य श्रोते मायबाप आपल्या सर्वांच्या चरणारविंदी मी साष्टांग दंडवत करतो. एकदा सर्वांनी प्रेमाने बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम अच्छा. या ठिकाणी पवित्र श्रावण मासाच्या प्रित्यर्थ या पुण्य पावन पुण्य सलीला उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या सिद्धेश्वराच्या शिवालयाच्या समोर सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये 4 दिवसीय संत कथेचं आयोजन या मंडळाने केलेलं आहे. पहिल्या दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचं चरित्र, दुसऱ्या दिवशी संत शिरोमणी नामदेव महाराजांचं चरित्र, तिसऱ्या दिवशी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र आणि आज समारोपाच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले संत जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र. या कार्यक्रमाचा पाया ज्ञानोबारायांच्या चरित्राने घातला तर या कार्यक्रमाचा कलश जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राने केला. माऊली म्हणतात, देवळाच्या कामा कळसू पवित्र गंगेसी सिंधू प्रवेशू, जैसा 16वा कसू सुवर्ण का. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, देवळाच्या कामा कळसू, मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झालं, आता कार्य संपलं. नदी समुद्राला मिळाली की नदी पूर्ण झाली. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांच्या या पवित्र अशा चरित्राने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. मी सर्वप्रथम या मंडळाला माझ्या अंतकरणापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सर्वांना हे संत चरित्र श्रवण करण्याची एक अत्यंत चांगली संधी प्राप्त करून दिली. सर्वांनी बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज आपण सर्व संत तुकोबारायांचं चरित्र श्रवण करणार आहात. जरी आपण 10 वाजता आले असाल तरी देखील मी आज कार्यक्रम तुमच्या नियमाप्रमाणे नाही तर कार्यक्रम मी माझ्या नियमाने संपवणार आहे. पत्रिकेमध्ये 9:30 वेळ आहे आणि मी बरोबर 9:30 मंडपात पोहोचलो. आणि पुढे एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे उल्हासनगरमध्ये. जर तुम्ही माझ्याबरोबर आलात तर खूप चांगलं होईल. त्याही कार्यक्रमाचं स्वरूप मोठं आहे, म्हणून त्या कार्यक्रमासाठी मला पोचायचं असल्या कारणाने या ठिकाणी मी वेळेत हा कार्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. वारकरी संप्रदायाची एक पद्धत आहे की कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करावी, म्हणून शेवटी 5 मिनिटं मी काल्याचाही प्रसंग सांगणार आहे. तुम्ही जरी मला सांगितलं नसेल तरी देखील काल्याचा प्रसंग मी शेवटी 5 मिनिटं सांगणार आहे. संत चरित्र हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत प्रेरणादायी आहे. संत चरित्र हे मनुष्य जीवनामध्ये अत्यंत कल्याणकारी आहे. संतांचं चरित्र बघून आपण आपलं चारित्र्य सुधारायचं असतं. संत चरित्र का ऐकायचं, कशा करता ऐकायचं, काय संत चरित्र ऐकण्याच्या मागचं प्रयोजन आहे. आम्ही जीवन जगत असताना आमचं चारित्र्य सुधारण्यासाठी संतांचं चरित्र म्हणजे आमच्यासाठी आरसा आहे. म्हणून संतांचं चरित्र का ऐकावं याची पुष्कळशी कारणं आपल्याला सांगता येतील. त्याच्यापैकी पहिलं कारण असं आहे की आज आमच्याकडे सर्व गोष्टी आहेत. घर असेल, दार असेल, मुलं बाळ असेल, संपत्ती असेल, सगळं काय असेल, पण आज आमच्या जीवनातलं समाधान हरवलेलं आहे. आज आमच्या जीवनातली शांती हरवलेली आहे. आमच्या जीवनातलं सुख हरवलंय. आमच्या जीवनातलं ज्ञान हरवलंय. आमच्या जीवनातली भक्ती हरवली आहे. आणि म्हणून हे सर्व का हरवलं तर याच्या मागचं एकच कारण आहे की आमचं स्वरूप हरवलंय. आम्हाला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. जोपर्यंत आमचं हरवलेलं स्वरूप आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आमची हरवलेली शांती परत मिळणार नाही, आम्हाला सुख मिळणार नाही, आम्हाला समाधान मिळणार नाही. खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये जी निश्चिंतता पाहिजे ती मिळणार नाही, निर्भयता मिळणार नाही. म्हणून
आमचं हरवलेलं स्वरूप आम्हाला परत मिळणं गरजेचं आहे. मी एक गोष्ट सांगतो की नेहमी की आज माणसाने समृद्धी भरपूर कमवली, समृद्धी पुष्कळ झाली माणसांची, आणि समृद्धी झाली पण माणसं शांती गमावून बसलेली आहेत. म्हणून ती हरवलेली शांती मिळवायची असेल तर आमचं स्वरूप आम्हाला परत मिळावं, आणि हे संत चरित्र आमचं हरवलेलं स्वरूप आम्हाला परत मिळून देतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हरपले आपण पे पावे, जे संता ते पाहता ग्योसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आमचं हरवलेलं स्वरूप आम्हाला परत मिळतं. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. त्यांना पाहता पाहता आम्ही आमचं जीवन कधी बरं का संतांसारखं बनवतो हे आपल्याला कळत नाही. मुक्ताला पाहता पाहता आपण सुद्धा मुक्त होऊन जातो, असं संत चरित्राचं वैशिष्ट्य आहे. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, हे संत चरित्र जे आहे हे कशासाठी ऐकावं? हे संत चरित्र श्रवण करण्याच्या मागचं एक कारण आहे की भगवान म्हणतात, माझ्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला संत चरित्र श्रवण करावं लागेल. भगवंताच्या कृपेला पात्र हे संत चरित्र आहे. म्हणून 12व्या अध्यायामध्ये भगवान एका ठिकाणी म्हणतात, जे कोणी संत चरित्र मनपूर्वक श्रवण करतात, ज्ञानोबारायांचं चरित्र, नामदेव महाराजांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र, जे कोणी श्रद्धेने श्रवण करतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. तेही प्राणा परवते आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती, जे भक्ताचं चरित्र गातात भगवान म्हणतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्ष देऊन ऐका. भगवान म्हणतात, मी माझ्या देवाऱ्यामध्ये फोटो ठेवलेले आहेत. जसं आज प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कोणाच्या विठोबा आहे, कोणाच्या मारुती आहे, कोणाच्या शंकर आहे, कोणाच्या लक्ष्मी आहे. आमच्या सर्वांच्या देवाऱ्यामध्ये देवांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. भगवान म्हणतात, माझ्या सुद्धा देवाऱ्यामध्ये मी प्रतिमा ठेवलेली आहे, माझ्या देवाऱ्यात सुद्धा मी फोटो ठेवलेले आहेत. पण कोणाचे? कोणाचे? देवाच्या सुद्धा देवाऱ्यामध्ये, देवघरामध्ये फोटो ठेवले देवानी, देव त्यांची पूजा करतात. कुणाची? तू म्हणाल संतांची. नाही. भगवान म्हणतात, मी त्यांची पूजा करतो जे माझ्या संतांचं चरित्र ऐकतात त्यांची. मज प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. जे माझ्या ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकतात, जे तुकोबारायांचं चरित्र श्रवण करतात, नामदेव महाराज नाथबाबांचं चरित्र ऐकतात, मी त्यांना माझी परमदेवता मानतो, भगवान म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं की पहिल्यांदा आपलं हरवलेलं स्वरूप परत मिळवायचं. 2, त्यांना पाहत पाहत आपण मुक्त होऊन जायचं. 3, भगवंताच्या कृपेला पात्र व्हायचं. आणि सर्वात महत्वाचं, संतांचं चरित्र गात असताना संतांचं नाव आपल्या मुखामध्ये जर आलं तर त्याचा परिणाम, त्याचं प्रयोजन पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे, घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाची, घेता सज्जनाची नावे, निघ माझी वाचा तुटी,
कोटी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनाचे नावे 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 आम्ही जेव्हा संत चरित्र श्रवण करतो, संत चरित्र श्रवण करता करता आम्ही बरं का ज्ञानोबा तुकोबा यांचं भजन करतो आणि त्यांचं भजन केलं की त्या भजनामध्ये आम्हाला पुण्य मिळतं. बरं, काही साधनं पुण्य देतात पण पाप घालवीत नाही, काही साधनं पाप घालवतात पण पुण्य देत नाही. पण संतांचं चरित्र, संतांचं नामचिंतन हे पुण्यही देतं आणि संतांचं चरित्र पापही घालवतं. म्हणून आम्हाला आमची पाप घालवायची असेल त्याच्यासाठी संत चरित्र श्रवण करावं. आम्हाला पुण्य मिळवायचं असेल संत चरित्र श्रवण करावं. आम्हाला मुक्त व्हायचं असेल संत चरित्र श्रवण करावं. भगवंताने आमच्यावर कृपा करावी असं वाटतं तर संत चरित्र श्रवण करावं. म्हणून या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या मंडळीने केलेला आहे बरं का. मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती जर नसेल तर त्या मनुष्याला माणूस म्हणता येत नाही. भक्तीने माणसाचा माणूसपणा सिद्ध होतो आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती अत्यंत महत्वाची आहे. मात्र नेमकं भक्ती म्हणजे नेमकं काय, तर केवळ भगवंताची उपासना करणं म्हणजे भक्ती नाही, तर त्या भक्तीमध्ये ज्ञानाचा समावेश असावा, त्याच्यामध्ये उपासना असावी, त्याच्यामध्ये शांती असावी आणि त्याच्यामध्ये वैराग्य असावं. ज्ञान, उपासना, शांती आणि वैराग्य या 4 साधनांचं एकत्रीकरण जीवनामध्ये असावं. भक्ती असावी पण ती आंधळी नसावी, लक्षात ठेवा. काही माणसं भक्ती करतात पण ती आंधळी भक्ती आहे. त्याला काय अर्थ आहे? काहींच्या ठिकाणी ज्ञान आहे पण भक्तीशिवाय ते ज्ञान कोरडं ज्ञान आहे. काहींच्या ठिकाणी ज्ञानही हे भक्ती आणि शांतीचा अभाव आहे. काही ठिकाणी तिन्ही साधन आहेत पण वैराग्य नाही. जसं स्वयंपाक करायचा झाला, स्वयंपाक त्याच्यासाठी अग्नीची गरज आहे, त्याच्यासाठी पाण्याची गरज आहे, त्याच्यासाठी धान्याची गरज आहे. धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे, पाणी पाहिजे. मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे धान्य आहे पण पाणी नसेल, स्वयंपाक होईल का? नाही. नुसतं पाणी आहे पण धान्य नाही, स्वयंपाक होईल का? तुमच्याकडे धान्य सुद्धा आहे, पाणी सुद्धा आहे पण त्याच्यामध्ये त्याला शिजवण्यासाठी अग्नी नसेल तर ते होईल का? आणि म्हणून एकाविने एक कामा उदक अग्निधान्य झाला घडे पाक, उदक अग्निधान्य झाला घडे पाक, अग्निधान्य झालं घडे पाक, उदक अग्निधान्य झालं घडे पाक. एक विनायक कामने, एक विनायक कामने, देहाच्या निरासे पावी जय काया, देहाच्या निरासे
तसं ज्ञान, शांती, वैराग्य, बरं का, उपासना या 4 साधनांची जीवनामध्ये आवश्यकता आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जी चर्चा आहे ती वैराग्याची चर्चा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही ज्ञान श्रवण केलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही उपासना श्रवण केलं, तिसऱ्या दिवशी शांती श्रवण केली, आता चौथ्या दिवशी तुम्हाला वैराग्य ऐकायचंय. आणि म्हणून आज सच्चिदानंद स्वरूप, खऱ्या अर्थाने काळाच्या मस्तकावर पाय ठेवून सदेह वैकुंठ गमन करणारे आणि 5वा पुरुषार्थ जगामध्ये करणारे तुकोबबार आहे, त्यांचं चरित्र या ठिकाणी आपण श्रवण करीत आहात. साधूचं चरित्र हे 2 प्रकाराने असतं, लक्ष देऊन ऐका. साधूचं चरित्र हे 2 प्रकारचं असतं. एक लौकिक चरित्र आणि दुसरं अलौकिक चरित्र. एक चरित्र लौकिक आहे, दुसरं चरित्र अलौकिक आहे. आता लौकिक चरित्र जर म्हटलं आपण तर त्याचं कुळ सांगावं लागतं, त्याचं गाव सांगावं लागतं, त्याची वंशावळ सांगावी लागते, त्याची परिस्थिती सांगावी लागते, आणि हे सांगता सांगता त्याचं कार्य सांगावं लागतं. याला म्हणायचं लौकिक चरित्र. तो कोणत्या गावात जन्माला आला, तो कोणत्या कुळात जन्माला आला, त्याच्या कुटुंबाचं वर्णन करावं लागतं. याला म्हणायचं लौकिक चरित्र. पण दुसरं एक चरित्र आहे जे अलौकिक चरित्र. खऱ्या अर्थाने आतापर्यंत आम्ही संतांचं फक्त लौकिक चरित्र श्रवण केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले का त्यांचा जन्म आळंदीत झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई त्यांची 4 भावंड. त्यांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, स्त्रीचा पुरुष उभा केला. हे झालं माऊलीचं लौकिक चरित्र. आणि आयुष्यभर आम्ही संतांच्या लौकिक चरित्रामध्ये गुंतून राहतो. कधी कधी आश्चर्य वाटतं की आम्ही जर समजा आयुष्यभर लोकांना हेच सांगत राहिलो, रेडा बोलवला, भिंत चालवली, पाठीवर मांडे भाजले, तर येणारा जो काळ आहे, आता सध्याचा काळ, त्या येणाऱ्या काळामधली जी नवीन पिढी आहे ती माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना एखादा जादूकर म्हणून त्यांच्याकडे पाहतील. तुम्ही माऊलीला सांगताना जगामध्ये भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, स्त्रीचा पुरुष उभा केला, हे सांगा, लौकिकातलं चरित्र आहे. पण माऊलीचं अलौकिक चरित्र सुद्धा सांगा. ज्ञानेश्वरी माऊलीचं अलौकिक चरित्र आहे. अमृतानुभव माऊलीचं अलौकिक चरित्र आहे. सांगदेव 65 माझ्या माऊलीचं अलौकिक चरित्र आहे. हरिपाठ माझ्या ज्ञानोबारायांचं अलौकिक चरित्र आहे. हरिपाठ वाचल्यानंतर कळतं ज्ञानेश्वर महाराज काय आहेत ते. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळतं ज्ञानेश्वर महाराज काय आहेत ते. अमृत अनुभवाचं अध्ययन केल्यानंतर कळतं माऊलीचं कार्य काय ते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे भिंत चालवण्यासाठी आले नव्हते. माऊली श्री ज्ञानोबाराय रेडा बोलवण्यासाठी नव्हते आले. माऊली श्री ज्ञानोबाराय पाठीवरती मांडे बांधण्यासाठी नव्हते आले. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज स्त्रीचा पुरुष उभा करण्यासाठी नव्हते आले. माऊली ज्ञानोबाराय मेलेली माणसं जिवंत करण्यासाठी नव्हते आले. मग ज्ञानेश्वर महाराज कशासाठी आले होते? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन. आनंदे भरिला तिन्ही लोक, आनंदे भरिला तिन्ही लोक, जाई माये गया पंढरपुरा, जाई नदी माये गया पंढरपुरा. आनंदे भरिला तिन्ही लोक, आनंदे भरिला तिन्ही लोक, जाई नदी
माये दया पंढरपुरा आई नग माये दया पंढरपुरा दया पंढरपुरा. कुणी विचारली शंका, माऊली कशासाठी आले? सांगायचं आम्हाला प्रयत्न करून जे मिळालं नाही ना ते देण्यासाठी माऊली आले. एकनाथ महाराज कशासाठी आले? जे आम्हाला मिळालं नाही ते देण्यासाठी आले. नामदेव महाराज जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला प्रयत्न करून जे मिळत नाही ते देण्यासाठी आले. लक्षात ठेवा. पण आज या ठिकाणी तुकोबारायांचं चरित्र आहे. पण तुकोबारायांच्या चरित्रातला लौकिक आणि अलौकिक असा दोन्ही महत्वाचा विषय मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवणार आहे. तुकोबारायांसारखे संत या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी बरं का, तुकोबारायांसारखा महापुरुष नुसता प्रगट होत नाही, अनेक जन्माची साधना घेऊन हे संत प्रगट होतात. आणि म्हणून अनेक जन्माची साधना भगवंताच्या राम अवतारामध्ये जो अंगद झाला, नरसिंह अवतारामध्ये भगवंताचा जो प्रल्हाद झाला होता, श्रीकृष्ण अवतारामध्ये जो उद्धव होता, आणि पंढरपुरामध्ये भगवंताची लढीवाळ भक्ती करणारा जो नामदेव महाराज होता. ऐकता ना तुम्ही? ज्याच्यासाठी भगवान खांबातून प्रगट झाले ते प्रल्हाद. वालीने आपल्या पुत्राचा हात प्रभू श्री रामचंद्राच्या हातात दिला. बरं का, जेवढी हनुमंताच्या ठिकाणी बुद्धी होती त्या हनुमंताचे शिष्य अंगद यांना भगवंताने रावणाकडे शिष्टाई करण्यासाठी पाठवलं होतं. लक्षात ठेवा, शिष्टाई करण्यासाठी कोणालाही पाठवून चालत नाही, ज्ञानी असावा लागतो. मूर्ख माणसाला भांडण मिटवायला पाठवून चालत नाही. म्हणून अंगदाला पाठवलं लंकेमध्ये, ज्याला भगवंताने श्रीमद भागवताचा 11 स्कंद सांगितला असा उद्धव, आणि भगवंताने ज्यांच्या हातून नैवेद्य खावा, ज्यांच्या हातचं दूध प्यावं असे नामदेव महाराज. जो प्रल्हाद तोच अंगद, जो अंगद तोच उद्धव, जे उद्धव तेच नामदेव, आणि जे नामदेव ते जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येथोनिया. बरं का, अनेक जन्माची साधना घेऊन हे संत जन्माला येतात. म्हणून संत ज्या गावात जन्माला येतात, ज्या क्षेत्रात जन्माला येतात, ते गाव ते क्षेत्र हे अत्यंत पुण्यवान असतं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरीचे दास, जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हे जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घे. हे कर्म कर्म झाला नारायण, हे कर्म धर्म त्याचा झाला नारायण. कर्म धर्म त्याचा, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. माताच्या गावात जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला, अवतार झाला, ते पुण्य पावन देहू गाव.
श्री क्षेत्र अलंकापुराच्या वायव्येला आणि पुण्य पावन पुण्यनगरीच्या उत्तर दिशेला इंद्रायणीच्या पवित्र तीरावर असलेलं देहूगाव. आता या देहूगावचं वर्णन करताना तुकोबाराय वर्णन करतात, धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. देहू हे पुण्यवान गाव. त्या देहू गावातील एक पुण्य पुरुष श्री पांडुरंगाचे भक्त विश्वंभर बाबा आणि त्या विश्वंभर बाबांची पत्नी आमाबाई, हे दोघं 15 दिवसाची वारी करणारे वारकरी. विश्वंभर बाबा थकले आणि थकल्यानंतर पंढरपूरला जाणं त्यांचं आता थांबलं. पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं, चिंता करू नका, आता तुमचं पंढरपुराकडे येणं होत नाही, आता मी तुमच्या गावाला येतो. म्हणून भक्ती अशी करायची की कधीतरी देवाने सुद्धा आपल्याकडे यावं म्हणून. आम्ही श्रीमद भागवतामध्ये कथा सांगतो नेहमी. आपण विदुर काकांचं चरित्र ऐकलं असेल. विदुर काकांचं चरित्र, जेव्हा भगवान कृष्ण हस्तिनापुरामध्ये आले तेव्हा हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर दुर्योधनाने त्यांना जेवण्यासाठी खूप आग्रह केला, पण नाही जेवले भगवान त्याच्या घरी. पण विदुर काकाच्या घरी भगवान येऊन विदुर काकाचं दार ठोकायला लागले, दारावर हात मारू लागले. म्हणून भक्ती अशी करा का एक दिवशी देवाने आपल्या दारावर थाप मारावी, भगवंताने आपल्या घराची कडी वाजवावी. विश्वंभर बाबाचं पंढरपूरला जाणं होत नाही, पण देवाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही येत नाही माझ्याकडे आता, बरं का, तुम्ही थकलात, आता मी तुमच्याकडे येतो. आणि देहूमध्ये प्रत्यक्ष श्री पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता हे आंब्याच्या वनामध्ये प्रगट झाले. स्वप्नामध्ये सांगितलं येऊन की मी आंब्याच्या वनामध्ये प्रगट झालो. जो पुंडलिकासाठी पंढरपूरला आला तोच पांडुरंग परमात्मा विश्वंभर बाबासाठी देहूला आला. म्हणून देहूची पांडुरंगाची मूर्ती सुद्धा स्वयंभू आहे, हे लक्षात ठेवा. त्या विश्वंभर बाबाचे 2 पुत्र, एकाचं नाव हरी, दुसऱ्याचं नाव मुकुंद, आणि दोन्ही पुत्र हे देशाच्या सेवेमध्ये, बरं का, राजाकडे चाकरी करीत होते. त्याच्यामध्ये युद्धामध्ये मुकुंद हा मारला गेला, हरी सुद्धा मारला गेला. पण हरीची पत्नी ही गर्भवती होती. मुकुंदाच्या पत्नीने आपल्या पतीबरोबर आपला देह अग्नीमध्ये समर्पण करून ती सती गेली. हरीची पत्नी गर्भवती असल्यामुळे ती सती नाही गेली. आणि आता तिथूनच जगद्गुरु तुकोबारायांची जी वंशवेळ आहे ती तिथून सुरू झाली, बरं का. त्याच हरीचा मुकुंद, मग त्याचा पदाजी, मग त्याचा शंकर, मग त्याचा कान्हया, आणि याच कान्हयाच्या पोटी जन्माला आले बोलोबा, जगद्गुरु तुकोबारायांचे पिताश्री. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो. म्हणून तुकाराम महाराजांचा सारखा संत जन्माला येण्यासाठी एका जन्माची नाही, अनेक जन्माची पुण्य असावी लागते. तुकोबाराय आपल्या घराचा, आपल्या घराण्याचा परिचय करून देताना ते म्हणतात, बरं का, मी एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देतो. कुणीही लिहिलेलं तुकोबारायांचं चरित्र वाचण्यापेक्षा, कुणीही लिहिलेलं तुकोबारायांचं चरित्र वाचण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं स्वतःचं चरित्र, आत्मचरित्र संतांच्यासाठी सांगितलंय गाथेमध्ये, ते वाचा. आपल्या घराण्याची परंपरा सांगताना तुकोबाराय सांगतात की ज्या घरामध्ये माझा जन्म झाला, ज्या घरामध्ये मी प्रगट झालो, आमच्या घरचं वैशिष्ट्य काय? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा,
वंदा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखील दारवंटा, उपवास पारणे राखील दारवंटा. असा एक प्रसंग सांगितला जातो. एकदा ज्ञानोबाराय, नामदेव महाराज ही सर्व संत मंडळी देहूला आली होती मुक्कामाला, तीर्थयात्रा करीत करीत. सर्व संतांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि देहूमध्ये थांबले. त्या ठिकाणी देहूमध्ये कथा कीर्तन झालं. ही संत मंडळी देहूमध्ये 2-4 दिवस वास्तव्याला राहिली आणि जेव्हा हे संत जायला निघाले परत, तेव्हा विश्वंभर बाबाचे डोळे असे पाण्याने डबडबले. असं म्हणतं, सज्जनाचं जाणं दुःख देतं, सज्जन का जाना दुःख देता है और दुर्जन का आना दुःख देता है. जेव्हा चांगली माणसं आयुष्यातून तुटतात ना, तेव्हा माणसाला दुःख होतं, आणि दुर्जन माणसं भेटली की माणसाला दुःख होतं. बिचरत एक प्राण हरलेई, मिलत एक दुःख दारुण देई. जीवनामध्ये काही माणसं तुटू नये, काही माणसं भेटू नये. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज देहूतून निघाले आणि विश्वंभर बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी माऊलीच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं, माऊली अजून 2 दिवस थांबा, अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासारखे संत मला पुन्हा पुन्हा भेटावे, त्यांचा संग मला पुन्हा पुन्हा मिळावा. बरं का, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. माऊली म्हणतात, बाबा आता आम्हाला पुढे निघायचंय, पण तुमची श्रद्धा पाहून, तुमची भक्ती पाहून आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहे, आणि म्हणून तुम्हाला आम्ही आशीर्वाद देतो की या नामदेवाचा पुढचा अवतार तुमच्या घरातच होईल. आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासून विश्वंभर बाबा सांगतात आपल्या पुढच्या पिढीला, भगवंताच्या भक्तीचा प्रवाह खंडित होऊ देऊ नका, आपल्या कुळामध्ये नामदेवाचा अवतार होणार आहे. हरीने सांगितलं आपल्या पुत्राला मुकुंद, बरं का, पदाजीला सांगितलं, पदाजी आपल्या कुळामध्ये नामदेवाचा अवतार होणार आहे. पदाजीने शंकरला सांगितलं की शंकरा, पांडुरंगाच्या भक्तीचा प्रवाह खंडित होऊ देऊ नको, आपल्या कुळामध्ये नामदेवाचा अवतार होणार आहे. मग त्यांनी सांगितलं कान्हयाला, कान्हया ही परंपरा सुरू ठेवा. आणि ही भक्तीची परंपरा, पंढरपूरच्या वारीची परंपरा बोलोबा महाराजांच्या पर्यंत असाच हा ओघ सुरू होता. आणि बोलोबा आणि कणकईच्या पोटी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. तुकोबारायांच्या पूर्वी बोलोबा काकांना एक पुत्र होते, त्यांचं नाव सावजी. दुसरा क्रमांक जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि तिसरा पुत्र जो होता त्यांचं नाव कान्होबा. असे 3 मुलं बोलोबा महाराजांना. आता वास्तविक यांची कुळी मोऱ्यांची, हे जावळीचे मोऱ्यांच्या कुळातले, आणि तुकोबारायांचं आडनाव होतं आंबिले. लौकिक चरित्र मला तुमच्या समोर सांगायचं आहे. आता तुकोबारायांच्या जातीविषयी बऱ्याचशा लोकांना शंका आहे, बरं का. काही म्हणतात तुकाराम महाराज कुणबी आहेत, काही म्हणतात तुकाराम महाराज वाणी आहेत, तर काही म्हणतात तुकाराम महाराज शूद्र आहेत, बरं का. मी परत एकदा सांगेन की कुणीही लिहिलेलं तुकोबारायांचं चरित्र वाचण्यापेक्षा स्वतः तुकाराम महाराज आपलं स्वतःचं जे आत्मचरित्र गाथेमध्ये लिहितात, तुकोबारायांचा गाथा म्हणजे तुकोबारायांचं चरित्र, आणि ते स्वतः आपला स्वतःचा परिचय करून देतात, बरं का. याती शूद्र वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळ पूज, आधी तो हा देव कुळ पूजा, आधी तो हा देव कुळ पूज.
संती केला व्यवसाय तुकोबाराय स्वतःचा परिचय करून देतात बघा. ते म्हटले संतानो तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो, नाही तर आम्ही जात कुळ गोत्र याचा कधी परिचय देत नसतो. पण तुम्ही मला विचारलं बाबा तुकोबाराय जरा तुमचा परिचय द्या म्हणून. नये बोलो परी पाळीले वचन, नये बोलो परी पारिले वचन, नये बोलो परी पाळीले वचन, नये बोलो परी पारिले वचन, नये बोलो परी पाळीले वचन. केली प्रश्न तुझी संती, केली आता प्रश्न तुझी संती, केले आता प्रश्न तुझी संती. केली याचा प्रश्न तुम्ही संती. तुम्ही संतांनी मला विचारलं म्हणून सांगतो, मी माझा परिचय देतो. तुकोबाराय म्हणतात लौकिक चरित्राचा याती शूद्र वैश्य केला व्यवसाय. तुकोबाराय म्हणतात माझा जन्म शूद्र जातीत झालेला आहे, आमचा व्यवसाय मात्र वाण्याचा. मात्र तुकोबाराय तुम्ही शूद्र म्हणजे नेमकी तुमची कुळी तुमची जात जरा स्पष्ट सांगा. मग तुकोबाराय म्हणतात बरवे झाले कुणबी केलो, नाही तरी दंभे होतो मेलो. बरं झालं बाबा मला देवाने कुणबी केलं म्हणून, ठीक आहे. ज्या घरामध्ये तुकोबारायांचा जन्म झाला त्या घरामध्ये पिढ्यान पिढ्या पांडुरंगाच्या भक्तीचा प्रवाह सुरू, पंढरपूरची वारी. त्याच्यामुळे भक्तीचे संस्कार तुकोबारायांवर स्वभावतः झाले. त्यांचे थोरले बंधू सावजी महाराज हे विरक्त होते, संसारात त्यांचं मन लागत नव्हतं. धाकटे कान्होबाराय वयाने लहान होते. जगद्गुरु तुकोबारायांचं पहिलं लग्न हे 12व्या वर्षी झालंय. कितव्या वर्षी? आणि पहिल्या पत्नीचं नाव जगद्गुरु तुकोबारायांच्या रखुमाई, रुक्मिणी नाव होतं, आवडीने रखुमाई म्हणायची तिला. थोरले बंधू सावजी त्यांचंही लग्न झालं, पण त्यांनी प्रपंचात लक्ष न देता ती तीर्थयात्रेला निघून गेले. ते शेवटपर्यंत आलेच नाही सावजी महाराज. 12व्या वर्षी तुकोबारायांचं लग्न झालं. 13व्या वर्षी प्रपंचाचा भार तुकोबारायांवर टाकला वडिलांनी. आता हा भार तुम्ही सांभाळायचा म्हणून. कान्होबा लहान आहे, सावजीचं मन लागत नाही, आता प्रपंच तुका तू सांभाळायचं म्हणून तुकोबारायांवरती 13व्या वर्षी भार पडला. जगद्गुरु तुकोबारायांची पहिली पत्नी रखुमाबाई, त्यांना दम्याचा आजार असल्यामुळं वडिलांच्या इच्छेने तुकोबारायांचं पुन्हा दुसरं लग्न झालं. आणि पुण्याच्या अत्यंत श्रीमंत घराण्यातील आप्पासाहेब गुळव्यांची मुलगी केली, ज्यांचं नाव आहे जिजाबाई, आणि तिला प्रेमाने आवली सुद्धा म्हणायचे. बरं का. पहिली पत्नी रखुमाबाई जी होती ती दम्याने त्रस्त असल्यामुळं घरच्या लोकांच्या आग्रहाखातीर तुकोबारायांनी पुण्याच्या गुळवे घराण्याची जिजाबाईशी पुन्हा लग्न केलं. आणि प्रपंचाचा भार सांभाळत असतानाच तुकोबारायांच्या वयाच्या 17व्या वर्षी तुकोबारायांचं मातृपितृ छत्र म्हणजे तुकोबारायांचे आई वडील निवर्तले. आणि आता पूर्ण जबाबदारी 100% तुकोबारायांच्या खांद्यावर पडली. वयाच्या 17 वर्षापर्यंत तर 20 वर्षापर्यंत तुकोबाराय आपला प्रपंच सावरायचं काम करत होते. बरं का. वडिलांनी सांगितलेली जी काही पद्धत होती त्या पद्धतीने तुकोबाराय प्रपंच करीत होते. सावकार होते, गडगंज श्रीमंत होते. लोकांना पैसे देणं, लोकांकडून व्याजासहित पैसे घेणं, दुकानदारीचा धंदा हे सगळं सुरळीत चाललं होतं. पण ऐका आता,
एवढा मोठा संत जगत कल्याण करण्यासाठी मी मृत्यू लोकामध्ये एका पुण्यवान कुळामध्ये पाठवलेला आहे आणि त्याला फक्त दुकान चालवण्यामध्ये गुंतवणं हे देवाला मान्य नव्हतं. जर तुकाराम महाराज फक्त लोकांना व्याजाने पैसे देण्यामध्ये जर समजा गुंतले तर जगाचं कल्याण होणार कसं. आणि म्हणून त्या काळामध्ये तुकोबारायांच्या 21व्या वर्षी एक प्रचंड असा भयानक दुष्काळ त्या काळामध्ये पडला आणि त्या दुष्काळाचं वर्णन तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये करतात. दुष्काळे आटिले द्रव्येला मान, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, करिता मेली प्रियगाना करता मेली, करिता मेली, प्रिय अण्णा करिता मेली, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, दुष्काळे आटिले द्रव्येला मान, करिता मेली रे ना रे ना, ए पाळिले वचन, नये बोलो परे पाळिले वचन, पाळिले वचन, पालिले वचन. या 20 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबारायांचं पूर्ण चरित्र आलंय. म्हणजे ज्याला तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायचं आहे त्याने हा तुकोबारायांचा 20 चरणाचा अभंग घेऊन चरित्र सांगावं. तुकोबाराय म्हणतात वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी दुष्काळ पडला. ही भगवंताची कृपा आहे, हा भगवंताचा अनुग्रह आहे. जीवनामध्ये संकट येणं ही सुद्धा परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह आहे असं ज्यांना मानतात त्यांना म्हणतात, असं जे मानतात त्यांना म्हणतात भक्त. आम्ही चांगलं झालं की म्हणतो परमेश्वराची कृपा झाली. आणि एखादा प्रसंग जीवनामध्ये आपल्या जर समजा वाईट घडला तर माणसं म्हणतात देवाचा कोप झाला म्हणून. जीवनामध्ये येणारा प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो हे लक्षात ठेवा. काहीतरी शिकवण्यासाठी येतो आपल्याला. तुम्हाला श्रीमद भागवत सर्वांनी ऐकलं असेल. आपण त्या श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग असा आला की नारदाने आपलं चरित्र व्यासानं सांगताना एक गोष्ट सांगितली की मी पूर्वी दासीपुत्र होतो आणि दासीपुत्र असताना माझी आई एका ब्राह्मणाच्या घरी गाईचं शेण भरण्याचं काम करायची. एकदा त्या ब्राह्मणाच्या घरी काय झालं, काही संत मंडळी आली चातुर्मासामध्ये आणि चातुर्मासामध्ये संत मंडळी आली तर मी सुद्धा त्या चातुर्मासामध्ये बसून त्या संतांचं
प्रवचन श्रवण करू लागलो. प्रवचन श्रवण करता करता प्रवचन सांगणाऱ्या महाराजांवर माझी श्रद्धा जडली आणि मला ती भगवंताची कथा पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा झाली. जेव्हा चातुर्मास संपला तेव्हा मी त्या संतांना विनंती केली की मला तुमच्या बरोबर आता तुम्ही घेऊन चला, माझं मन लागत नाही प्रपंचामध्ये. त्या संतांनी सांगितलं, आईची सेवा कर बाबा, आईची सेवा कर, याच्यात तुझं कल्याण आहे. तुझी आई जिवंत आहे, तिची सेवा कर. नारद म्हणतात, व्यासाना मी आईची सेवा करू लागलो, पण माझं मन खरं जे होतं ते संत सेवेत होतं. मला वाटत होतं की माझी आई मला संत सेवेमध्ये प्रतिबंध करते. आणि एक दिवस काय झालं की माझ्या आईच्या सर्प चावला आणि सर्पदंशामध्ये आईचा मृत्यू झाला. सर्पदंशामध्ये आईचा मृत्यू झाला. व्यास म्हणतात, तुम्हाला खूप दुःख झालं असेल. नारद म्हणतात, मला नाही दुःख झालं, अनुग्रह मन्य मानहा, मी अनुग्रह मानला. माझ्यावर भगवंताची कृपा झाली, माझ्या आईचा मृत्यू झाला. आता मला भगवंताने भगवंताची सेवा, संत सेवा करण्यासाठी मुक्त केला. तसं तुकोबारायण म्हणतात, माझे वडील गेले, दुष्काळ पडला, ही भगवंताची कृपा आहे. आपण सर्वांनी रामायण श्रवण केलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्राचा राज्याभिषेक ज्या दिवशी होणार त्याच्या आदल्या दिवशीच अयोध्येमध्ये विघ्न आलं. कैकेयीला दुर्बुद्धी सुचली आणि कैकेयीच्यामुळे भगवान श्री राम प्रभू वनवासाला गेले. एवढं तुम्हाला माहिती आहे. पण वाल्मिकजी सांगतात, तुम्हाला एक गोष्ट माहित नाही म्हणून तुम्ही त्या कैकेयीला शिव्या देता. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार तर आदल्या दिवशी नारद येऊन भेटले भगवंताला आणि सांगितलं, भगवान तुम्ही जर सिंहासनावर बसले तर रावणाचा वध कोण करील, देवांना मुक्त कोण करील. तिकडे शबरी वाट पाहते, तिकडे सुग्रीव तिकडे अडचणीमध्ये, त्याला मदत कोण करील. आणि म्हणून या देवांना बंदीखान्यातून मुक्त करण्यासाठी तुमचा अवतार आहे. तुम्ही सिंहासनावर जर बसले, राज्य करू लागले तर रावणाचा अत्याचार असाच वाढत जाईल आणि म्हणून तुम्ही सिंहासनावर बसू नका. तसं तुकाराम महाराजांसारखा संत जर दुकानामध्ये सामानाच्या पुड्या बांधण्यामध्ये गुंतवला, लोकांना व्याजाने पैसे देण्यामध्ये गुंतवला, तर जगत कल्याण होणार कसं. कारण त्यांचा अवतार कशा करता आहे हे एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. कशा करताय, कशा करता. अवतार तुमा धराया कारणे, अवतार तुमा धराया कारणे, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराव्या जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा. अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. कशा करता अवतार आहे. उद्धरया जन जड जीवा, किंवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. एवढा मोठा संत प्रपंचामध्ये गुंतवला तर जगत कल्याण कसं होणार. म्हणून दुष्काळाची भगवंतांनी योजना केली. भयानक दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये माणसं अन्न करू लागली. खायला काही मिळत नाही जनावरांना, म्हणून जनावरांचा मृत्यू झाला. जनावरांचा मृत्यू होता होता माणसांचा मृत्यू व्हायला लागला. लोकांची पोरं बाळं अन्न वाचून मरायला लागली आणि त्याची झळ तुकोबारायांच्या प्रपंचाला देखील लागली. त्याच दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रखुमाबाई, बरं का, हिचं देहावसन झालं. आणि तुकोबारायांचा मोठा मुलगा संताजी, तो संताजी दुष्काळामध्ये गेला.
स्त्री एका अन्न अन्न करता मिली तुकोबाराय म्हणतात. संताजी नावाचा पुत्र गेला. आता हे सगळं सुरू असताना तुकोबाराय आता बरं का परोपकाराची भावना त्यांच्या बरं का तुकोबारायांची परोपकाराची भावना आपल्याला कशी पाहायला मिळते पहा. दुष्काळाच्या काळामध्ये जी माणसं वाचली त्यांना जगवण्यासाठी तुकाराम महाराज प्रयत्न करू लागले. आपल्या घरामध्ये असलेला धान्याचा साठा लोकांना वाटून दिला. लोकांना दिलेलं कर्ज तुकोबारायांनी माफ करून टाकलं. होते नव्हती तेवढी संपत्ती लोकांना वाटून दिली. ऐका, आता सरकार सांगतं आम्ही कर्जमाफी केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सरकार म्हणतं आता आम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं. पण 350 वर्षापूर्वी कर्जमाफी करणारा पहिला सावकार महाराष्ट्रातला आमचे तुकाराम महाराज आहेत. लोकांना दिलेलं कर्ज, त्यांची जी गहाण खतं होती ही सगळी इंद्रायणीमध्ये बुडवली. कान्होबाला सांगितलं, कान्होबा तुझ्या वाट्याची काय असतील ती काढून घे, बाकीची मी इंद्रायणीमध्ये बुडून देतो. सर्वांची गहाण खतं इंद्रायणीमध्ये बुडवली तुकोबारायांनी. आणि आता तुकोबाराय विचार करू लागले, बरं का नेमकं जगामध्ये सत्य आहे तरी काय. म्हणजे पूर्वी मी श्रीमंत होतो हे सत्य आणि आता मी दरिद्री झालो हे सत्य. काय नेमकं सत्य काय. जसं जनकाला एकदा प्रश्न पडला, जनक स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि म्हणून जनकाने अष्टवक्राला प्रश्न विचारला, आता मी राज्य करतो हे खरं की स्वप्नामध्ये भीक मागतो ते खरं. नेमकं खरं काय, सत्य काय. जनक विचार करतात तसाच विचार तुकोबारायांच्या मनामध्ये आला. अरे जगामध्ये सत्य आहे तरी काय. आणि म्हणून तुकोबारायांनी सत्याचा शोध घेण्याचा निर्णय तुकोबारायांनी घेतला. आणि याच विचाराच्या मुळे हा जो तुकोबारायांचा विचार आहे, सत्याचा शोध घेण्याचा विचार, याच्यामुळेच कधी कधी काही लोक म्हणतात तुकाराम महाराज हे बुद्धाच्या परंपरेतले आहेत म्हणून. जे काही लोक म्हणतात ना की तुकोबाराय बुद्धाच्या परंपरेतले, त्यांच्या घरी पहिल्यापासून बुद्ध परंपरा आहे. नाही, त्यांच्या घरी विठ्ठल भक्तीचा प्रवाह आहे, पंढरपूरची वारी आहे, ज्ञानेश्वरी भागवताचं श्रवण आहे, गीतेचं पठण आहे. एवढं मात्र खरं आहे की भगवान बुद्धाची जी मनस्थिती झाली होती तशीच मनस्थिती तुकोबारायांची झाली होती. म्हणजे दोघांच्या विचारामध्ये साम्य आहे. बुद्धाच्या आणि तुकोबारायांच्या विचारामध्ये थोडंसं साम्य पाहायला मिळतं. म्हणून काही लोक म्हणतात ते बुद्ध विचाराशी सहमत होते. नाही. तुम्हाला भगवान बुद्धांचं चरित्र माहिती असेल. सिद्धार्थ यशोधन राजाचा पुत्र. एक दिवशी राजाने असा कारण ते भविष्य सांगितलं होतं एका जाणकार माणसाने की तुमच्या मुलाला राज्यातून बाहेर पाडू नका, कारण जर हा बाहेर पडला तर एक दिवशी हा राज्य सोडून निघून जाईल. म्हणून सर्व व्यवस्था त्याची घरामध्येच केली होती. बाहेरचं जग काहीच माहीत नव्हतं बुद्धांना. एक दिवशी सारथ्याला सांगितलं की सारथी महाराज मला जरा नगरामध्ये फिरून घेऊन येतं का तुम्ही. सारथी म्हटले ठीक आहे. आणि म्हणून सारथ्याने भगवान बुद्धांना रथामध्ये बसवलं आणि राज्यामध्ये फिरवायला लागले. त्यांनी बघितलं की एक लहान बाळ जन्माला आलेलं आहे छोटं, आणि एक बाई त्या बाळाला घेऊन अशी बसलेली आहे. बुद्धाला काही माहीत नव्हतं बाहेरचं जग. त्यांनी विचारलं सारथ्याला, त्या बाईच्या मांडीवरती ते काय. बुद्धांनी सांगितलं ही माणसाची सुरुवातीची अवस्था आहे. आईच्या गर्भातून जेव्हा जन्म होतो त्याच्यानंतर मग माणसाची ही अवस्था आहे. एक दिवशी फिरता फिरता भगवान बुद्धांनी बघितलं, बरं का, एक म्हातारा माणूस हातामध्ये काठी घेऊन कमरेने वाकत वाकत चाललेला आहे. त्यांनी विचारलं सारथ्याला हा काय प्रकार आहे. त्यांनी सांगितलं ही माणसाची शेवटची अवस्था आहे, ही चौथी अवस्था आहे माणसाची. माणसाचं शरीर हे जीर्ण होतं आणि एक दिवशी त्या देहाचा नाश होतो. आणि पेटलेली चित्ता बघितली ज्या दिवशी भगवान बुद्धाने एका माणसाची, आणि विचारलं हे समोर पेटलेलं आहे काय. त्यांनी सांगितलं मी सांगितलं होतं ना की एक दिवशी माणसाचा नाश होतो आणि माणसंच माणसाला पेटवतात. भगवान बुद्ध म्हटले म्हणजे माणसाचं जीवन असं आहे. हो हो असंच जीवन आहे. म्हणजे एवढं सगळं करून माणसाची राख होते. मग जगामध्ये खरं आहे तरी काय, सत्य आहे काय. आणि म्हणून सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी जसं घर सोडलं
तसं आता तुकोबारायांची सुद्धा पावलं आता उत्तरेकडे वळली. लक्षात ठेवा, दुष्काळाच्या नंतर आता तुकोबारायांची पावलं आता उत्तर दिशेकडे वळली. भंडाऱ्यावरती जाऊन तुकोबाराय तासन तास बसायचे. कधी कधी तुकोबाराय पूर्ण दिवस बसायचे, कधी कधी तुकोबाराय 2-2, 3-3 दिवस बसायचे, कधी कधी तुकोबाराय 8-8 दिवस त्या भंडाऱ्यावरती चिंतन करीत बसायचे. बरं का, आता त्यांना एकांत आवडायला लागला. बरं का, आता त्यांना एकांत आवडू लागला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास,